उपेंद्र सर, मला समजून घ्यायचं आहे की तुमचं बालपण कुठचं आहे? तुम्ही मुंबईचेच आहात की तुमची शाळा आणि तुमचं बालपण हे कुठे गेलंय? मी मुंबईचाच आहे, म्हणजे बॉर्न ब्रॉटअप इकडे. कॉटन ग्रीनला आम्ही पहिलं राहायचो आणि 85 पासून मग मुलुंडला आम्ही आलो आणि तेव्हापासून मग सर्व स्कूलिंग हे सर्व मुलुंडमध्येच आहे. सर्व जास्त जे माझे मित्र, माझे सर्व म्हणजे फ्रेंड सर्कल बोला किंवा सोशल सर्कल बोला, ते सर्व इकडं मुलुंडचंच आहे आणि मुंबईलाच. सो हे आहे माझं, इकडेच आहे. ओके. आणि मग शाळेमध्ये वाचनाची खूप आवड होती का तुम्हाला, की अभ्यासाची आवड होती की खेळायची आवड होती? आय वॉज ॲव्हरेज स्टुडंट, म्हणजे हे होतं. आणि एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीमध्येच माझं जास्त मी असायचो. म्हणजे शाळेमध्ये सुद्धा साधारणतः म्हणजे समूहगान बोला, वक्तृत्व स्पर्धा बोला किंवा बाहेर कुठल्याही काही स्पर्धा असायच्या अशा वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीजच्या, करिक्युलर ॲक्टिव्हिटीजच्या. सो मी ऑलवेज त्याच्यामध्ये असायचो आणि त्याच्यातूनच खऱ्या अर्थाने ॲक्च्युली लेखनाची सुरुवात पण तिकडूनच माझी झाली. म्हणजे 4थीत असताना बेसिकली वक्तृत्व स्पर्धा होती. त्यावेळेला काय बोलायचं किंवा काय करायचं ह्याच्यावरती हे होतं आणि माझ्या आईने मला जे काय बोलायचं ते पूर्ण लिहून दिलं होतं आणि ते लिहिता म्हणजे ते वाचलं आणि त्याच्यामध्ये मी कदाचित हार्डली एक म्हणजे 2 लाईन्स मी माझ्या टाकल्या. म्हणजे मला असं वाटलं हां मी माझं काहीतरी इनपुट असं. आईने सर्व लिहून दिलं होतं पण मी 2 लाईन्स माझ्या टाकल्या आणि तेव्हापासून तो लेखनाचा जो असतो ना तो श्री गणेशा तिकडे झाला. आणि मला आईकडून ऑफकोर्स बाळकडू सर्व आईकडूनच मिळाले की कसं लिहायचं, कसं वाचायचं, नियमितपणे पेपर वाचायचा. मग तेव्हा मी पासूनच मी वर्तमानपत्र वाचणं हे मला आजही म्हणजे मी नाही वाचलं तर मला असं एकदम रित वाटतं, अरे मी काहीतरी मिस केलं आहे. अच्छा, अजूनही रोज वाचतो? हो, म्हणजे न्यूजपेपर सकाळी मी आमच्याकडे 6:30 पावणे 7ला पहिलं पेपर घेतो, थोडं तरी पहिलं बघतो हे करून, मग मी वीकला जाईन, येऊन मग पूर्ण वाचणं असतं. म्हणजे साधारणतः अर्धा तास मी ह्याच्यासाठी देतोच, रीडिंगसाठी. म्हणजे वर्तमान म्हणजे नॉर्मल याच्यासाठी एक 20 ते 30 मिनटं मी देतो. तेव्हापासून ती सुरुवात झाली की वाचन करायचं. मग नंतर ऑब्व्हियसली पुस्तकं वाचणं आलं, हे आलं. नाट्यशिबिरं केली मी बरीचशी, ती केली. त्याच्यामध्ये सुधा करमरकरांच्या नाटकामध्ये पण होतो. दुर्गा झाली गौरी फार अगोदर नाट्यप्रयोग व्हायचे, त्याच्यामध्ये काम केलं आहे असं. ते शाळेपासूनच ते सर्व एक्स्ट्रा करिक्युलर जसं मी बोललो अभ्यासामध्ये मी ॲव्हरेज हे होतं. जास्त एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीजमध्ये ह्याच्यात जास्त आवडतं. येस ॲब्सोल्युटली. ओके. तुम्ही हा व्हिडिओ इथपर्यंत बघितलात म्हणजे हा नक्की व्हिडिओ तुम्हाला आवडला आहे. ह्याचा पूर्ण पॉडकास्ट आपल्या मेन यूट्यूब चॅनलवर आहे, ज्याचं नाव आहे वन टेक विथ अनिकेत. हे चॅनल तुम्ही नक्की फॉलो करा आणि इंस्टाग्रामवर आम्ही बऱ्याच रील्स ह्या व्हिडिओच्या अपलोड केलेल्या आहेत, त्या पण तुम्ही सगळ्या बघा आणि वन टेक विथ अनिकेत हे इंस्टाग्राम चॅनल पण फॉलो करा.